हाय गाईज, तुम्ही पण साबुदाणा खाऊन बोर झालेले आहे का? चला तर मग उपाहाचं आज काहीतरी नवीन ट्राय करू. आज आपण 4 जणांसाठी धपाटे बनवणार आहे. इथं मी 5-6 बटाटे घेतलेले आहेत, ते आता उकडून घेऊ. इथं मी 2.5 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. चला 4-5 शिट्ट्या होईपर्यंत आपण इथं आपलं मटेरियल रेडी करून घेऊ. 1 वाटी साबुदाणा, 1 वाटी भगर ॲड केलेले आहे. छान आहे, मस्त परतून घ्यायचं. हे सगळं मिक्सरमध्ये आता दळून घेऊ. छानसं बारीक होईपर्यंत दळून घ्यायचं. शेंगदाणे भाजून घेऊ. मी इथे 1 वाटी शेंगदाणे ॲड केलेले आहे. चला शेंगदाण्याचा कूट करून घेऊ. कूट झाल्यानंतर याच्यामध्ये ॲड करून घेऊ. इथं मी 5-6 मिरच्यांचा वापर केलेला आहे. चला धपाट्याचं साहित्य होईपर्यंत आपण इथं आता चटणी तयार करून घेऊ. आपण धपाट्यांसोबत शेंगदाण्याची चटणी इथं ॲड केलेली आहे. चटणीला फोडणी देऊन घेऊ. मी इथं उपहाराचं जिरं वापरलेलं आहे. चटणीला चांगल्या प्रकारे कलसून घेऊ. स्वादनुसार मीठ ॲड करून घेऊ आणि आपली चटणी आपल्यासमोर झालेली आहे. आपल्या 4 शिट्ट्या पण झालेल्या आहे. आता आपले बटाटे एक एक करून काढून घेऊ आणि त्यांना मस्त चांगल्या प्रकारे सोलून घेऊ आणि एका भांड्यामध्ये काढू. सगळे बटाटे आता झालेले आपलेवाले. आता सगळे बटाटे मस्त छानपैकी बारीक करून घेऊ. इथं थोडं उपासाचं जिरं ॲड केलेलं आहे मी. आता हे सगळं मिक्स करून घेऊ. चला आता हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. ह्याच्यामध्ये मी थोडीशी मिरची पण ॲड केलेली आहे आणि स्वादनुसार मीठ ॲड केलेलं आहे. ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. चला आता आपलं पीठ रेडी झालेलं आहे. आता धपाटे बनवूया. चला एक एक करून मस्त धपाटे थापून घेऊ. चला छानपैकी आपले धपाटे झालेले आहे. यांना मस्त एका ताटामध्ये काढून घेऊ. हाय गाईज, आपले उपासाचे धपाटे झालेले आहे. चला मग कमेंटमध्ये नक्की सांगा कसे झालेले.